कीटकनाशक आणि बुरशीनाशकात चालतंय का? चालते आपलं टॉच चालते, आयक्रॉस पण चालतं. आणि परत मग 30-35 दिवसांनी दुसरी आळवणी करायची. आलं लक्षात? हा, फ्लॉवरिंगचे. त्यावेळी मग तुमचं नॅचरली तुम्ही पण म्हणताय तसं नॅचरली पण आपलं थिनिंग एक नंबर. काही बागा मिळाल्या आहेत करोली गावांमध्ये ते म्हणजे साहेब मी थिनिंग ह्यावेळी माणसंच लावली नाही. नॅचरली गळ झाली, जे घरगुती सेटिंग झालं घर ओके. मग प्रमाण कमी जास्त झालं, गळ जास्त कमी कसं करतात काय प्रमाण सेमच आहे आपलं. सिव्हिल 1 पहिल्यापासून 2 पहिल्यासाठी 30 ते 35 दिवस आणि सुरुवातीला मी 2 दिले सगळे. आलं लक्षात? त्यानंतर यातनं आयक्रॉस काढून टाकलं. मग नंतर 60 दिवसानंतर मग आपलं चालू होती पीएसबी केएसबी. मग तुमचं मनी फुगवणं, मनी शुगर भरणं हे चालू सगळं. वेट येणं, तर वेट पण महत्वाचं आहे. हो, वजन लय महत्वाचं. हा काय असेल अपडेट पण करणार आणि त्यात बायोविजन केमिकल मध्ये असते आपलं येणार ते टोटल बॅक्टेरिया बेस निघतो. आता शेवगा आपण टाकायचं काम केलंय पण ते अपटेक पण होणं आपल्याला माहिती आहे का किती अपटेक झाले काहीच माहित नसतं. नुसतं टाकायचं काम करतो. झाडांवर उचललं पण पाहिजे, उचलाय पण पाहिजे किंवा त्या झाडात तशी ताकद पण निर्माण केली पाहिजे.